नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गुगली मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण अंकात्मक बेरजेच्या 5व्या लेक्चरमध्ये घन आणि घनमूळ यामध्ये अंकात्मक बेरजेचा वापर कसा केला जातो हे पाहूयात. या अगोदर आपण 4थ्या लेक्चरमध्ये वर्ग आणि वर्गमूळमध्ये अंकात्मक बेरजेचा वापर कसा केला जातो ते पाहिले आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण घन आणि घनमूळमध्ये अंकात्मक बेरजेचा वापर कसा केला जातो हे पाहणार आहोत. तो आशा करतो की तुम्ही पहिले लेक्चर ज्यामध्ये बेरीज वजाबाकी, दुसरे लेक्चर ज्यामध्ये गुणाकार भागाकार, तिसऱ्या लेक्चरमध्ये जी सगळ्या टॉपिकमध्ये अंकात्मक बेरजेचा वापर कसा केला जातो ते, आणि 4थे लेक्चर वर्ग आणि वर्गमूळ हे व्यवस्थित पाहिले असेल. आणि पहिले आणि दुसरे लेक्चर पाहिले नसेल तर तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये अंकात्मक बेरजेचा वापर मी कसा करत आहे ते समजणार नाही. त्यामुळे तुम्ही अगोदर पहिले आणि दुसरे लेक्चर व्यवस्थित पाहून घ्या आणि त्यानंतरच हे लेक्चर पहा. बघा, वर्ग आणि वर्गमूळ आणि घन आणि घनमूळ या टॉपिकमध्ये अंकात्मक बेरजेची कन्सेप्ट आजपर्यंत कधीच फेल झालेली नाही. फक्त पर्याय सेम नसले, पर्याय हे जे आहेत ना ते सेम नसले पाहिजेत. म्हणजेच 0.23, 0.0023 किंवा नुसतं 23, पुन्हा 2.3 जर असे पर्याय असतील ना तिथे अंकात्मक बेरजेची कन्सेप्ट घनमूळ आणि वर्गमूळसाठी फेल होते. पण बाकी अदरवाईज पर्याय बाकी कोणतेही असो तिथे अंकात्मक बेरजेची कन्सेप्ट फेल होत नाही. फक्त घनमूळ आणि वर्गमूळमध्ये भलेही त्यांची अंकात्मक बेरीज सेम काही ना. चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, घन आणि घनमूळ. बघा, पूर्ण घनसंख्येची अंकात्मक बेरीज काय असते, पूर्ण घनसंख्येची अंकात्मक बेरीज काय असते ते आपण पाहूयात. बघा, एकचा घन 1ची अंकात्मक बेरीज आली 1. बघा, 2चा घन 8ची अंकात्मक बेरीज आली 8. 3चा घन 9ची अंकात्मक 3चा घन 27ची अंकात्मक बेरीज आली 9. 4चा घन 64ची अंकात्मक बेरीज आली 10ची अंकात्मक बेरीज आली 1. 5चा घन 125ची अंकात्मक बेरीज आली 5 आणि 2 7, 7 आणि 1 8. 6चा घन 216ची अंकात्मक बेरीज आली 9. 7चा घन 343ची अंकात्मक बेरीज आली 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10ची अंकात्मक बेरीज आली 1. बघा, 8चा घन 512ची अंकात्मक बेरीज 5 आणि 2 7, 7 आणि 1 8. बघा, 9चा घन 729 मध्ये 7 आणि 2 9 आणि हे 9 कॅन्सल झालं, आले अंकात्मक बेरीज 9 म्हणजे 9 आणि 2 11, 11 आणि 7 18, 18ची अंकात्मक बेरीज आली 9. 10चा घन 1000ची अंकात्मक बेरीज तर एकच येणार आहे. बघा, 11चं घन 1331 मध्ये 3 आणि 1 4, 4 आणि 3 आणि 1 4, 4 आणि 3 7, 7 आणि 1 8. 11च्या घनाची अंकात्मक बेरीज झाली 8. आता 12चं घन 7 आणि 2 9 कॅन्सल, 8 आणि 1 9 कॅन्सल, अंकात्मक बेरीज झाली 9. 8 आणि 1 9, 7 आणि 2 9, अंकात्मक बेरीज झाली 9. 13चा घन 2197, याच्या अंकात्मक बेरीजमध्ये हे 9 कॅन्सल झाला, हे 7 कॅन्सल, 7 आणि 2 9 कॅन्सल झाला, राहिला फक्त 1. 13च्या घनाची अंकात्मक बेरीज झाली 1. 14चं घन 7 आणि 2 9 कॅन्सल झालं, राहिले 4 आणि 4 8. 15चं घन 7 आणि 3 10, 5 आणि 3 8, 10 आणि 8 18, 18ची अंकात्मक बेरीज झाली 9. बघा, इथे अंकात्मक बेरीज झाली 1, इथे आली 8, इथे आली 9, इथे 1, इथे 8, इथे 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 9. बघा, पूर्ण घनसंख्येची अंकात्मक बेरीज प्रत्येक वेळी 1 8 आणि 9ची येते. पूर्ण घनसंख्येची अंकात्मक बेरीज प्रत्येक वेळी 1 8 आणि 9 येते. या व्यतिरिक्त जर कोणती अंकात्मक बेरीज आली व पूर्ण घनसंख्येची तर त्याचा आपण घन काढू शकत नाही. तर त्याचं घनमूळ आपण काढू शकत नाही, त्याचं घनमूळ आपण काढू शकत नाही. तर कसं ते आपण पुढं पाहूयात. बघा, आता आपला पहिला प्रश्न आहे जो की SSC MTS 2020 मध्ये विचारलेला आहे. बघा, इथे 13चा घन काढायला सांगितलेलं आहे. इथे आपण डायरेक्ट प्रश्नाचा घन काढून घेऊयात. 13चा घन 3 आणि 1 4, 4चा घन आला 64, 64ची अंकात्मक बेरीज झाली 10, 10ची अंकात्मक बेरीज झाली 1. आता आपण येऊयात आपली अंकात्मक बेरीज झाली प्रश्नाची 1. आता येऊयात आपण पर्यायाकडे. बघा, इथे हे 9 कॅन्सल झाला, 7 आणि 2 9 कॅन्सल झाला, राहिले फक्त 3 याच्या अंकात पहिल्या पर्यायाच्या अंकात्मक बेरीज झाली 3. तसं इथे हे 9 कॅन्सल झाला, 7 आणि 2 9 कॅन्सल झाला, राहिला 2. दुसऱ्या पर्यायाची अंकात्मक बेरीज झाली 2. आता येऊ तिसऱ्या पर्यायाकडे. हे 9 कॅन्सल झाला, 7 आणि 2 9 कॅन्सल झाला, राहिला 1. तिसऱ्या पर्यायाची अंकात्मक बेरीज झाली 1. बघा, हे 9 कॅन्सल झालं, 7 आणि 2 9 कॅन्सल झाला, म्हणजे या पर्यायाची अंकात्मक बेरीज झाली 0. 0 म्हणजेच 9.
बघा आपली प्रश्नाची अंकात्मक बेरीज काय आलेली आहे 1, म्हणून आपला आणि पर्यायामध्ये अंकात्मक बेरीज कोणत्या पर्यायाची आलेली आहे तिसऱ्या, म्हणून आपला 13चा घन आला 2197. आता येऊत आपण प्रश्न क्रमांक 2 कडे. बघा 14चा घन कसा काढायचा, 14चे घन कसं काढायचा अंकात्मक बेरजेद्वारे. 14चा घन 4 आणि 1 5, 5चा घन काढायचा, 5चा घन 125, 125ची अंकात्मक बेरीज झाली 5 आणि 2 7, 7 आणि 1 8. बघा 14च्या घनाची अंकात्मक बेरीज झाली 8. आता आपण येऊ पर्यायाकडे, पर्यायाची अंकात्मक बेरीज काढूयात. 5 आणि 4 कॅन्सल झालं, राहिलं 4 आणि हे 2, 4 आणि 2 6, पहिल्या पर्यायाची अंकात्मक बेरीज झाली 6. तसं इथं बघा 4 आणि 4 8, 4 आणि 4 8, 8 आणि 2 10, 10 आणि 6 16, 16ची अंकात्मक बेरीज आली 7. आता तिसऱ्या पर्यायाकडे येऊयात. 7 आणि 2 कॅन्सल झालं, 4 आणि 4 8, तिसऱ्या पर्यायाची अंकात्मक बेरीज आली 8. आता चौथ्या पर्यायाकडे येऊया. 8 आणि 2 10, 4 आणि 4 8, 10 आणि 8 18, 18ची अंकात्मक बेरीज आली 9. पण आपल्या प्रश्नाची अंकात्मक बेरीज काय आलेली आहे 8, आणि जी की कोणत्या पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक 3. बघा 2744. आता आपण घन काढले. आता आपण घनमुळासाठी बघू, जे की आपल्यासाठी सर्वात मेन आहे आणि आपल्याला पेपरमध्ये यावरच क्वेश्चन येतो. बघा प्रश्न क्रमांक 3, घनमुळात 5832, त्याचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे. बघा हा प्रश्न धुळे पोलीस 2024 आणि बीड पोलीस 2024 मध्ये विचारलेला आहे. बघा आपण तुम्हाला सांगितले वर्गमूळ आणि घनमूळ मध्ये अगोदर आपण प्रश्नाची अंकात्मक बेरीज काढून घ्यायची असते. 5 8 3 2. बघा 8 आणि 5 13, 13 आणि 3 16, 16 आणि 2 18, 18, 18ची अंकात्मक बेरीज आली 9. बघा आपली प्रश्नाची अंकात्मक बेरीज आलेली आहे 9. बघा तुम्हाला इथं नोट काय दिली मी, की पूर्ण घनसंख्येची अंकात्मक बेरीज प्रत्येक वेळी 1 8 आणि 9 येते. बघा इथे जर अंकात्मक बेरीज 1 8 आणि 9 आली तरच त्याचा घनमूळ आपण काढू शकतो, नाहीतर अदरवाईज घनमूळ पॉईंटमध्ये येत आहे. बघा आता आपण येऊत पर्यायाकडे, पर्यायाची अंकात्मक बेरीज काढून घेऊयात. 8 आणि 1 9, 8 आणि 1 9, 9चा घन 27, 9चा घन 729, 729ची अंकात्मक बेरीज आली 9, 729ची अंकात्मक बेरीज आली 9. 8 आणि 1 9, 9चा घन 729, 729ची अंकात्मक बेरीज आली 9. आता येऊत आपण दुसऱ्या पर्यायाकडे. 2 आणि 1 3, 3चा घन 2 आणि 1 3, 3चा घन 27, 27ची अंकात्मक बेरीज आली 9. बघा आपली पहिल्या पर्यायाची अंकात्मक बेरीज पण 9 आलेली आहे, दुसऱ्या पर्यायाची पण अंकात्मक बेरीज 9 आलेली आहे. पण घाबरून जायचं नाही, इथे अप्रॉक्सिमेशनच्या कन्सेप्टनं पण विदिन सेकंड आन्सर निघतं. ते कसं आहे ते सांगतो तुम्हाला. बघा इथे तिसरा पर्यायामध्ये 2 आणि 2 4, 4चा घन 64, 64ची अंकात्मक बेरीज 10, 10ची अंकात्मक बेरीज 1. तसं 6 आणि 1 7, 7, 7चा घन 343, 343ची अंकात्मक बेरीज 3 आणि 4 7, 7 आणि 3 10, 10ची अंकात्मक बेरीज आली 1. पण आपल्या प्रश्नाची अंकात्मक बेरीज आलेली काय आहे 9, जी की पहिल्या पर्यायाची अंकात्मक बेरीज 9 आणि दुसऱ्या पर्यायाची अंकात्मक बेरीज 9 आहे. पण इथे बघा इथे 18 आहे आणि इथे 21 आहे. 18 आणि 21 मध्ये अशी कोणती संख्या आहे ज्याचा घन आपण इझिली आपल्या लक्षात आहे आणि जो आपल्यासाठी सोपा आहे. 20. बघा 20चा घन काय येतो, 2चा घन 8 आणि 2च्या पुढे 1 शून्य असल्यामुळं 3 शून्य वाढवायचे. घन म्हणल्यास 3 शून्य, वर्ग म्हणल्यास 2 शून्य. 20चा घन 8000 आहे आणि आपल्या प्रश्नामध्ये दिले 5832. 5832 हे 20च्या घनापेक्षा म्हणजे 8000पेक्षा बारकं आहे का मोठं आहे, लहान आहे. 5832 8000पेक्षा लहान आहे, म्हणून आपला पर्याय येणार 18. तुम्ही वाटलं तर मोबाईलवर पटकन याचे कॅल्क्युलेशन करून पाहू शकतात, तुमचं उत्तर चुकणार नाही. 18चा घन 5832च आहे. चला आता आपण प्रश्न क्रमांक 4 कडे येऊयात. प्रश्न क्रमांक 4 हा गोंदिया SRPF 2023 मध्ये विचारलेला आहे. प्रश्न काय आहे पाहून घेऊयात. घनमुळात 17576, त्याचा आपल्याला घनमूळ काढायचं आहे. बघा तुम्हाला सांगितलं की अगोदर प्रश्नाची अंकात्मक बेरीज काढून घ्यायची. 17576 याची अंकात्मक बेरीज काढून घ्या. 7 आणि 1 8, 8 आणि 5 13, 13 आणि 7 20, 20 आणि 6 26, 26ची अंकात्मक बेरीज आली 6 आणि 2 8. आता आपण आपली प्रश्नाची अंकात्मक बेरीज झालेली आहे 8. आता आपण येऊ पर्यायांकडे. बघा पहिला पर्याय 4 आणि 2 6,
6चा घन 216, 216ची अंकात्मक बेरीज आली 9. आता आपण येऊ दुसऱ्या पर्यायाकडे. 6 आणि 2 8, 8चा घन 512, 512ची अंकात्मक बेरीज येते बघा. 5 आणि 1 6, 6 आणि 2 8. आपण येऊ तिसऱ्या पर्यायाकडे. 8 आणि 2 10, 10चा घन 1000, 1000ची अंकात्मक बेरीज आली 1. आता आपण येऊ चौथ्या पर्यायाकडे. डी 27, 7 आणि 2 9, 9चा घन 729, 729ची अंकात्मक बेरीज आपली 9 येते. 7 आणि 2 9 आणि हे 9 कॅन्सल झाला. बघा आपल्या प्रश्नाची अंकात्मक बेरीज आलेली आहे 8 आणि जी की कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक 2. 26चा घन 17576 येते. वाटलं तर मोबाईलवर करून बघा. आता आपण येऊ पाचव्या प्रश्नाकडे. पाचवा प्रश्न रत्नागिरी बँड्समन 2021 मध्ये विचारलेला आहे. प्रश्न काय आहे बघा. घनमुळात 24,389 आणि त्याचा आपल्याला घनमूळ काढायचं आहे. तुम्हाला सांगितलं आहे की अगोदर पर्यायाची अंकात्मक बेरीज काढून घ्यायची आहे. 24,389, 24,389 पहिल्यांदा 9 बनवायचं आणि कॅन्सल करायचं. इथे हे 9 कॅन्सल झालं. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9 कॅन्सल झालं. प्रश्नाची अंकात्मक बेरीज आली 8. प्रश्नाची अंकात्मक बेरीज आलेली आहे आपली 8. आता आपण येऊ पर्यायांकडे. 3 आणि 1 4, 4चा घन 64, 64ची अंकात्मक बेरीज 10, 10ची अंकात्मक बेरीज आली 1. आता येऊ दुसऱ्या पर्यायाकडे. 3 आणि 3 6, 6चा घन 216, 216ची अंकात्मक बेरीज 6 आणि 1 7, 7 आणि 2 9. आता येऊ आपण तिसऱ्या पर्यायाकडे. 4 आणि 3 7, 7चा घन 343, 343ची अंकात्मक बेरीज आली 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10ची अंकात्मक बेरीज आली 1. आता आपण येऊ चौथ्या पर्यायाकडे. हे 9 कॅन्सल झाला. राहिला 2, 2चा घन 8. बघा आपल्या प्रश्नामध्ये कोणत्या पर्यायाची अंकात्मक बेरीज 8, आपल्या प्रश्नाची अंकात्मक बेरीज काय आलेली आहे 8 आणि जी की कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक 4. 29चा घन 24,389 आहे. मोबाईलवर करून बघा. चला आता आपण प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. हा प्रश्न सांगली पोलीस 2021 आणि पालघर पोलीस 2024 मध्ये विचारलेला आहे. अगोदर आपण प्रश्नाची अंकात्मक बेरीज काढून घेऊया. 74,088 याची अंकात्मक बेरीज 8 आणि 8 16, 16 आणि 4 20, 20 आणि 7 27, 27 7 आणि 2 9. प्रश्नाची अंकात्मक बेरीज आलेली आहे 9. आता आपण पर्यायांकडे येऊयात. 4 आणि 2 6, 6चा घन 216, 216ची अंकात्मक बेरीज 6 आणि 1 7, 7 आणि 2 9. आता आपण येऊ दुसऱ्या पर्यायाकडे. 5 आणि 2 7, 7चा घन 343, 343ची अंकात्मक बेरीज आली 1. 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10ची अंकात्मक बेरीज आली 1. 6 आणि 2 8, 8चा घन 512, 512ची अंकात्मक बेरीज 8 येते. 5 आणि 1 6, 6 आणि 2 8. आता आपण येऊ तिसऱ्या पर्यायाकडे. 7 आणि 2 9 झालं. 9चा घन 729, 729ची अंकात्मक बेरीज 9 येते. 7 आणि 2 9 कॅन्सल झालं. हे 9 कॅन्सल झालं. आली अंकात्मक बेरीज 9. बघा आपली प्रश्नाची अंकात्मक बेरीज 9 आलेली आहे जी की 2 पर्यायामध्ये आहे. आता इथे आपण ॲप्रॉक्सिमेशनची कन्सेप्ट लावणार. बघा हे 42 आहे आणि हे 72 आहे. 42 हे 40च्या जवळ आहे आणि 72 हे 70च्या जवळ आहे. ज्याचे घन आपल्याला काढणे सोपे आहेत. आपण अगोदर 40चा घन काढून घेऊया. 40चा घन 4चा घन 64 आणि समोर 40 एक 0 असल्यामुळे आणि आपण घन काढत असल्यामुळे एका 0चे 3 0 करायचे. 40चा घन आला 64,000. आता आपण येऊ 70चा घन काढूया. 70चा घन 7चा घन 343 आणि समोर 0 असल्यामुळं समोर 0 आहे आणि त्याचा घन करायचा असल्यामुळे 3 0 वाढवायचे. 40चा घन 64,000 आणि 70चा घन 3,43,000 आहे. पण आपला प्रश्न 74,088 आहे. म्हणजे घनमूळ 74,088 आहे. जे की कशाच्या जवळ आहे? 64,000च्या. 3,43,000च्या जवळपास येत नाही. म्हणून आपला पर्याय आला ए 42चा घन 74,088 आहे. चला आता आपण प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 मुंबई शहर पोलीस 2024 मध्ये विचारलेला आहे. प्रश्न काय आहे? 12चा घन अधिक कंसात वजा 8चा घन अधिक कंसात वजा 4चा घन बरोबर किती? बघा अगोदर आपण प्रश्नाची अंकात्मक बेरीज काढून घेऊयात. 2 आणि 1 3, 3चा घन अधिक कंसात वजा 8चा घन अधिक कंसात वजा 4चा घन. बघा 3चा घन 27 अधिक कंसात वजा 8चा घन 512 अधिक कंसात वजा 4चा घन वजा 64. याची अंकात्मक बेरीज आपण काढून घेऊयात. 7 आणि 2 9. आता हे वजा बाहेर आलं. 5 आणि 1 6, 6 आणि 2 8 आणि 6 आणि 4 10, 10ची अंकात्मक बेरीज 1 वजा 1 बरोबर. इथे 9 आणि वजा 8 आणि वजा 1 वजा 9.
अधिक 9 वजा 9 0, 0 म्हणजेच 9. बघा आता आपण पर्यायाकडे येऊयात. इथे हे 9 कॅन्सल झालं. 5 आणि 2 7, 5 आणि 2 7. आता खाली या. 5 आणि 2 7, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9. दुसऱ्या पर्यायाची अंकात्मक बेरीज 9 आली. आता आपण तिसऱ्या पर्यायाकडे येऊयात. 5 आणि 2 7, 7 आणि 1 8. तिसऱ्या पर्यायाची अंकात्मक बेरीज झाली 8. आता आपण चौथ्या पर्यायाकडे येऊयात. 5 आणि 2 7, 7 आणि 8 15, 15ची अंकात्मक बेरीज झाली 6. आपली कोणत्या पर्यायाची अंकात्मक बेरीज झालेली आहे? 9. दुसऱ्या, म्हणून आपलं उत्तर आलं 2. पर्याय क्रमांक 2. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे येऊयात. तिसरा प्रश्न भंडारा चालक 2021 मध्ये विचारलेला आहे. इथे पण आपण अगोदर प्रश्नाची अंकात्मक बेरीज काढून घ्या. 7चा वर्ग, बघा प्रश्न काय आहे? 7चा वर्ग आणि 13चा घन यांची बेरीज किती? बघा 7चा वर्ग अधिक 13चा घन यांची अंकात्मक बेरीज किती? बघा इथे आपण अगोदर पर्यायाची अंकात्मक बेरीज करून घ्या. इथे 7चा वर्ग अधिक 3 आणि 4, 4चा घन. 7चा वर्ग 49 अधिक 4चा घन 64. इथे आता याची अंकात्मक बेरीज, हे 9 कॅन्सल झाला. इथे राहिला 4, 6 आणि 4 10, 6 आणि 4 10, 10ची अंकात्मक बेरीज 1. इथे पर्याय आला 1, 4 आणि 1 5. आता हा आपण कोणत्या पर्यायामध्ये 5 येते ते पाहून घेऊयात. 4 आणि 4 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 4 आणि 4 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12. 12ची अंकात्मक बेरीज झाली 3. आता दुसऱ्या पर्यायाकडे येऊयात. 4 आणि 1 5, 4 आणि 1 5, 5 आणि 2 7, 4 आणि 1 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9. दुसऱ्या पर्यायाची अंकात्मक बेरीज झाली 9. आता तिसऱ्या पर्यायाकडे येऊयात. 8 आणि 2 10, 10 आणि 4 14, 8 आणि 2 10, 10 आणि 4 14, 14 आणि 2 16, 14 आणि 2 16, 16, 6 आणि 1 7. तिसऱ्या पर्यायाची अंकात्मक बेरीज झाली 7. आता इथे चौथ्या पर्यायाकडे 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, 12 आणि 2 14, 14, 14ची अंकात्मक बेरीज झाली 4 आणि 1 5. बघा आपली चौथ्या पर्यायाची अंकात्मक बेरीज 5 आलेली आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक डी आहे. आता आपण येऊत नव्या प्रश्नाकडे. 15चा वर्ग व 4चा घन यांची वजाबाकी किती? बीड पोलीस 2024 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. 15चा वर्ग वजा 4चा घन यांची वजाबाकी किती असेल? 15 म्हणजेच 5 आणि 1 6, 6चा वर्ग वजा 4चा घन, 6चा वर्ग 36 आणि 4चा घन वजा 4चा घन 64, 6 आणि 3 9, 6 आणि 4 10, 10ची अंकात्मक बेरीज झाली 1 म्हणजे 9 वजा 1, 9 वजा 1 8. आता कोणत्या पर्यायाची अंकात्मक बेरीज 8 येते ते पाहूयात. बघा इथे 6 आणि 1 7, 7 आणि 4 11, 11ची अंकात्मक बेरीज झाली 2, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9. दुसऱ्या पर्यायाची अंकात्मक बेरीज झाली 9. तिसऱ्या पर्यायाकडे येऊत. हे 9 कॅन्सल झालं, अंकात्मक बेरीज झाली 2. चौथ्या पर्यायाकडे 6 आणि 1 7, 7 आणि 1 8. चौथ्या पर्यायाची अंकात्मक बेरीज आपली 8 आलेली आहे, जी की प्रश्नाची अंकात्मक बेरीज आहे. आता आपण शेवटचे एक्झाम्पल पाहूयात घन आणि घनमूळ मधलं. बघा हा प्रश्न नवी मुंबई SRPF 2021 मध्ये विचारलेला आहे. प्रश्न काय आहे? 11चा वर्ग आणि 7चा घन यांची बेरीज किती असेल? बघा सुरुवातीला आपण प्रश्न लिहून घेऊया. 11चा वर्ग अधिक 7चा घन यांची अंकात्मक बेरीज काय आहे? 11. 11 म्हणजेच 1 आणि 1 2, 2चा वर्ग अधिक 7चा घन, 2चा वर्ग 4, 2चा वर्ग 4 अधिक 7चा घन 343. याची अंकात्मक बेरीज काढून घ्या. इथे आलं 4 आणि 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10ची अंकात्मक बेरीज झाली 1, 4 आणि 1 5. आता हे आपण कोणत्या पर्यायात येते ते पाहूयात. बघा 4 आणि 4 8, 8 आणि 3 11, 11ची अंकात्मक बेरीज झाली 2. आता दुसऱ्या पर्यायाकडे 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, 12ची अंकात्मक बेरीज झाली 3. बघा 6 आणि 4 10, 10 आणि 4 14, 14ची अंकात्मक बेरीज झाली 5. आता आपण येऊ चौथ्या पर्यायाकडे 6 आणि 6 12, 12 आणि 5 17, 17ची अंकात्मक बेरीज झाली 8. आपली प्रश्नाची अंकात्मक बेरीज झालेली आहे 5 आणि जी की कोणत्या पर्यायामध्ये आलेले आहे? पर्याय क्रमांक सी. बघा किती सोप्या पद्धतीने आपण घन आणि घनमूळचे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. फक्त अंकात्मक बेरजेमध्ये आपल्याला प्रश्न आणि पर्याय यांचा यमक जुळवता आला पाहिजे. आता आपली अंकात्मक बेरजेची
प्लेलिस्ट म्हणजेच कन्सेप्ट संपलेली आहे. तुम्ही याची व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्या. PYQ क्वेश्चन सॉल्व करा. सगळे PYQ याने सॉल्व होतील की नाही होतील हे नाही सांगू शकत, कारण इथे पर्यायामध्ये जर अंकात्मक बेरीज सेम आली, जसं की बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या कन्सेप्टमध्ये पर्यायाची अंकात्मक बेरीज जर सेम आली तर तिथे अंकात्मक बेरजेची कन्सेप्ट फेल होते. पण तिथे मी तुम्हाला बोडामास चॅप्टर आणि कसोट्या याद्वारे तिथली कन्सेप्टसुद्धा भरून काढणार आहे. म्हणजे तिथून सुद्धा विदिन सेकंड कॅल्क्युलेशन कसे करू शकतात हे तुम्हाला सांगणार आहे. बोडामासमध्ये सुद्धा त्या कन्सेप्ट घेणार आहे आणि कसोटीमध्ये कसोटीसुद्धा एका गोल्डन रूलपेक्षा कमी नाही आहेत. कसोट्याचे नियमसुद्धा गोल्डन रूलसारखे आहेत. तिथूनसुद्धा तुम्ही विदिन सेकंड कॅल्क्युलेशन सॉल्व करू शकतात. ते कसे ते आपण कसोटी चॅप्टरमध्ये पाहूयात. धन्यवाद तुम्ही मला दिलेला प्रतिसादाबद्दल. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि तुम्हाला जर तुमच्या कोणत्या मित्राला वाटत असेल की याची खरंच त्याला गरज आहे कॅल्क्युलेशनसाठी, तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. लाईक करा किंवा नका करू, पण हा व्हिडिओ त्याला नक्की शेअर करा, कारण ज्याने त्याची गणिताची भीती तर दूर होईलच आणि सोबत त्या या गणित या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट देखील निर्माण होईल.